तर बातम्या पाहूया विस्ताराने। ज्येष्ठ गायिका आशा भोसले या काळाच्या पडद्याआड गेलेल्या आहेत। वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आशा भोसलेंचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय। मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते। सोमवारी दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत। तर वयाच्या 93व्या वर्षी आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला। आशा भोसलेंचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय। मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि सोमवारी दुपारी 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील। बड़ी दुख की खबर है कि श्री आशा भोसले जी का आज निधन हो चुका है और उनको मेडिकल प्रॉब्लम थी, उनको मल्टी ऑर्गन फेलियर था, उस कारण उनका निधन हुआ है। दूसरा तारा आशा भोसलेताई यांचं दुःखद निधन झालेलं आहे। 92 वर्ष त्या जगल्या, त्यातल्या बहुतांश काळ वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून संगीताची सेवा केली, ती अखेरच्या श्वासापर्यंत। या देशामध्ये सर्वात वर्सेटाईल गायिका म्हणून जर कोणाकडे पाहायचं असेल तर त्या आशाताई होत्या। आशाताईंचा आणि माझा हा अतिशय जवळचा संबंध होता। नुकताच 2-3 महिन्यापूर्वीच त्यांची माझी विस्तृत भेट पण झाली होती विमानतळावर। थकल्या होत्या आणि खऱ्या अर्थाने आपल्या या पूर्ण संगीताच्या क्षेत्रामध्ये लता दीदींनी ज्याप्रमाणे आपलं नाव जगात पोहोचवलं, तेवढंच आशाताईंनी देखील जगामध्ये त्यांच्या गायनाच्या विशेषतः ज्या गाण्यांमुळे भारतीय संगीताला त्यांनी जगात पोहोचवलं। आशाताई आज आपल्यात राहिल्या नाहीत। परिवाराने सांगितल्याप्रमाणे आज सर्व मेडिकल सगळ्या गोष्टी पूर्ण होऊन परिवार आणि पारिवारिक विधी या पद्धतीची कल्पना परिवाराची आहे। उद्याला सकाळी 11 वाजल्यापासून त्या लोअर परेलला ज्या ठिकाणी त्यांचं निवासस्थान आहे ते 11 ते 3 वाजेपर्यंत त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आपण सगळे भेटणार आहोत। खरं तर आशाताई ह्या कौटुंबिक होत्या। संस्कार आणि संस्कृतीचं दर्शन त्यांच्यामध्ये होतं आणि एक संगीत जगतावर या ठिकाणी मोठं वर्चस्व त्यांचं होतं। त्यांच्या निधनाने आज मोठी पोकळी संगीत जगतात तयार झाली आहे। न भरून निघणारी पोकळी आहे। आशा दीदींचा हृदयविकारांनी मृत्यू झाल्याची दुःखद बातमी संपूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शोककळा निर्माण करते। एक उच्च कोटीच्या गायिका, लोकप्रिय गायिका, विविध भाषेमध्ये सुद्धा गायत असताना मराठीमध्ये मराठीची आस आणि मराठीची कास न सोडणारी, मराठी माणसांना लुभावणारी, त्याबरोबरच हिंदीमध्ये सुद्धा देशभरामध्ये स्वतःची लोकप्रियता निर्माण करणारी अशी एक उत्तम गायिका, लोकप्रिय गायिका भारत देशाने गमावली आहे। सर्व प्रकारच्या भावना आपल्या स्वरातून उतरवणाऱ्या आशाबाई, एक मराठी गायिकेने संपूर्ण विश्वाला भुलवून टाकलं। प्रत्येक तरुणाला आपल्या मनातील प्रेम असो, विद्रोह असेल, तो त्यांच्या स्वरातून जाणवत होता, तो आपला स्वर वाटत होता। अशा आशाताईंचं आज निधन झालेलं आहे। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। तर मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। मनोज, रुग्णालयाबाहेर सध्या काय स्थिती आहे? आशाताई यांचं निधन झालेलं आहे, सध्या कशी तिथे परिस्थिती आहे? बरोबर जगदीश, अपमित्र आशा भोसले यांच्या निधन झाल्यामुळे संपूर्ण संगीत सृष्टीमध्ये शोककळा ही पसरलेली आहे।
एक हिरा संगीताचं या ठिकाणी हरपलेला आहे आणि आपण मित्र आशा भोसले यांना काल हृदयविकाराचा झटका आलेला होता आणि त्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये सकाळपासून त्यांच्यावरती उपचार सुरू होते. पण आपण मित्र 11-12 दरम्यान त्यांची ज्योत ही मावळलेली आहे. 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास हा ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये घेतलेला आहे. आता आपण ब्रीच कँडी रुग्णालय बाहेर आहे. आपण या ठिकाणची दृश्य बघू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे. कारण की आपण मित्र एक संगीत विश्वातला एक हिरा हरपलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी नेते असतील तसेच अभिनेते असतील अभिनेत्री असतील या ठिकाणी येत आहेत आणि आपण मित्र त्यांच्या घरातले नातेवाईक या ठिकाणी येत आहेत आणि आपण संपूर्ण कारकिर्दी या ठिकाणी बघितली तर आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 साली सांगली ते एका मराठी ब्राह्मण कुटुंबात झाला होता आणि त्यांनी अनेक भाषांमध्ये या ठिकाणी गायली. त्यामध्ये आपण इथं भारतीय संगीत सृष्टीत एक दिग्गज पार्श्वगायिका म्हणून दिवसभरामध्ये कुणी बडे नेते किंवा अभिनेते या ठिकाणी येणार अशी काही माहिती आहे? आत्ता आपण मिळतं या ठिकाणी अभिनेते आणि अभिनेत्री यायला आता काही सुरुवात झालेली आहे. तसं आपण मिळतं आशा भोसले यांचं जो पार्श्वदेह आहे ते उद्या सकाळी या ब्रीच कँडी रुग्णालयातून नेण्यात येईल त्यांच्या निवासस्थानी लोअर परेल येते. ते 11 ते 3 दरम्यान ते त्यांचं पार्श्व जे आहे ते त्यांच्या निवासस्थानी ठेवलं जाईल आणि या ठिकाणी सर्व नागरिक असतील तसंच अभिनेते मोठे नेते असतील ते त्या ठिकाणी अंत्यदर्शन घेतील आणि 4च्या सुमारास आपण शिवाजी पार्क मैदानावर त्या ठिकाणी अंत्यसंस्कार या ठिकाणी होणार आहे आणि आपण शासकीय इतमामामध्ये त्यांना या ठिकाणी अंत्यसंस्कार हा केला जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण आपण हे संपूर्ण ठिकाणी शोककळा ही पसरलेली आहे आणि या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. तिथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. मनोज, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. तर ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची कारकीर्द पाहूयात. 11,000 गाणी त्यांनी गायली. जगभरात सर्वाधिक गाणी गायल्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. 1940च्या दशकात पार्श्व गायनाला आशाताईंनी सुरुवात केली. 1952च्या संग दिल या चित्रपटातील गाणी ही विशेष गाजली. 1957च्या नया दौर मधील गाणी ही प्रचंड लोकप्रिय झाली. 1960च्या दशकापासून सर्व लोकप्रिय अभिनेत्रींसाठी आशा भोसले यांनी पार्श्वगायन केलं. ओ.पी. नय्यर, सचिन देव, बर्मन, रवी या संगीतकारांसोबत कित्येक लोकप्रिय गाणी त्यांनी गायली. राहुल देव बर्मन, खय्याम शंकर, जयकिशन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत अनेक गाणी आशा भोसले यांनी गायली आणि ती गाजली सुद्धा. 1981 मध्ये आलेल्या उमराव जान मधील गझल या प्रचंड गाजल्या. उमराव जान मधील गाण्यासाठी पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. इजाजत मधील मेरा कुछ सामान गाण्यासाठी 1987 मध्ये दुसरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. 1995 मध्ये वयाच्या 62व्या वर्षी रंगीला मधील तन्हा तन्हा एक गाणं गायलं आणि ते गाजलं सुद्धा. 2000च्या दशकात सुद्धा आशाताईंची अनेक गाणी ही गाजली. दोन 2001 मध्ये लगान चित्रपटातलं राधा कैसे न जले हे गाणं आजही चाहत्यांना तोंडपाठ आहे. अदनान सामी सोबतचं कभी तो नजर मिलाओ हे गाणं प्रचंड गाजलं. 2013 मध्ये वयाच्या 79व्या वर्षी माई चित्रपटात अभिनय केला. अल्झायमर रुग्णाची भूमिका त्यांनी साकारली. 70च्या दशकापासून भारत परदेशात शेकडो संगीत कार्यक्रम त्यांनी केले. उद्योजका म्हणूनही प्रचंड यश त्यांनी मिळवलं. अनेक देशात त्यांचे रेस्टॉरंट्स आहेत.